तर्फे मी ॲडव्होकेट महेंद्र लिमये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. संवादी सूर या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत श्री निलेश साठे, जे इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन इकॉनॉमी या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. हडस हायस्कूल ॲल्युमिनी असोसिएशन 2017 साली स्थापन झाली. जेव्हा हडस हायस्कूलला 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हडस एच नागपूर ॲल्युमिनी असोसिएशनचं फॉर्मेशन केलेलं आहे. या शॉर्ट स्पॅन ऑफ 2 इयर्स आपण शाळेसाठी बरेच उपक्रम हाती घेतलेले आहे आणि ते पूर्णत्वास नेलेले. 1-2 फक्त उपक्रम आपणास थोडक्यात सांगतो आणि आपण साठे सरांच्या मुख्य लेक्चरकडे वळूया. आपण कोविड-19 साठी एक महिन्याभराच्या काळात काही फंड रेज केलेला होता आणि तो आपण 3-4 ऑर्गनायझेशन्स मार्फत कोविड-19चे जे अफेक्टेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. RSS लोक कल्याण समिती, परिंदे यूथ, नेटिव्ह शेफ्स आणि राईस फाउंडेशन यांच्यामार्फत आपण काही निधी जो आपण विद्यार्थ्यांमार्फतच गोळा केला होता, माजी विद्यार्थ्यांमार्फत, तो पुरवलेला आहे. या व्यतिरिक्त आपण नागपूर पोलिसांना सॅनिटायझर्स, हँडग्लोव्ज आणि मास्क ही आपल्यातर्फे दिलेले आहेत. दुसरा आपला जो उपक्रम चालू असतो त्या उपक्रमाअंतर्गत आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या आणि वर्षभर जो शालेय साहित्य लागतं त्याचा पुरवठा करत असतो. गेल्या 2 वर्षापासून ही योजना चालू आहे. या सगळ्याची माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपल्या असोसिएशनची एक थोडक्यात डायरेक्टर्सची आपल्याला ओळख करून देतो. श्री उदय कामत आपले सेक्रेटरी, आपले चेअरमन आहेत. उन्मेष देशपांडे ट्रेझरर, मी ॲडव्होकेट डॉक्टर महेंद्र लिमये सेक्रेटरी, श्री सतीश सालपेकर, डॉक्टर मुकुल पैठणकर, श्री किरण दुरुकर, श्री क्षितिज इंगळे, डॉक्टर रसिका गडकरी आणि वंदना जकाती या आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबर आहे. आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर लिबरल एज्युकेशन सोसायटीतर्फे श्री अविनाश पेंडसे आणि श्री विलास सप्रे हे 2 नॉमिनी डायरेक्टर्स आहे. आणि आपण नुकतंच आउटस्टेशन म्हणजे भारताच्या बाहेरही US मध्ये आपल्या असोसिएशनचं चॅप्टर फॉर्म केलेलं आहे, ज्याचे श्री विवेक सखदेव हे डायरेक्टर आहे. हे आपल्या मेन असोसिएशनचे डायरेक्टर आहेत. आज कोविड-19च्या काळामध्ये बेसिकली पहिला जो आपण सेशन पाहिला होता त्याच्यात आपण बँकिंग व्यवस्थेबद्दल थोडे विचार जाणून घेतले. आज श्री निलेश साठे आपल्याला इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन इकॉनॉमी हा एक विषय हाताळणार आहेत. मी थोडासा निलेश साठे सरांचा परिचय करून देतो. श्री निलेश साठे हे हडस हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. निलेश साठे म्हटल्यावर सगळ्यांनाच आपल्या आवडत्या लाडके साठे मॅडमचं आठवणी उजाळा आला असेल. त्या आठवणींना साठे मॅडमचे श्री निलेश साठे सुपुत्र आहेत. सगळ्यांच्या मनातच मॅडमच्या खूप चांगल्या आठवणी अजूनही आहेत, ताज्या आहेत. श्री निलेश साठे एक्स मेंबर IRDAI 2015 ते 2019, हे रँक होल्डर विथ डिस्टिंक्शन इन MCOM फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी LIC मध्ये प्रदीर्घ आपली अनुभव दिलेला आहे आणि सध्या हे IRDAI NHAI साठी फंड रेझिंगसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि नुकतंच साठे उत्तरांची कहाणी हा त्यांच्या आठवणींचा एक संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर मी आता श्री निलेश साठे सरांना विनंती करतो की इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन इंडियन इकॉनॉमी याच्यावर त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. प्रेक्षकांना फक्त एवढी विनंती आहे की त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्याजवळ जो चॅटबॉक्स अवेलेबल आहे त्याच्यात त्यांनी प्रश्न टाईप करावे. श्री साठे सर शेवटच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायचा यथायोग्य प्रयत्न करतील. तर आपले प्रश्न आपण टाईप करू शकता. आता याच्या पुढचे कार्यक्रमाची सूत्र मी श्री निलेश साठे सरांना देतो. सर, फ्लोअर इज युअर्स. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद महेंद्र. सर्वप्रथम हडस हायस्कूल ॲल्युमिनी असोसिएशनचे मी
आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी सध्या जे सगळेच आपण घरी बसलो आहोत त्यात हळद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना काही त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचावे म्हणून संवादी स्वर हा एक छानसा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये मागील आठवड्यामध्ये आपण माझे स्नेही नंदू चौबळ जे स्टेट बँकेतनं DMD म्हणून रिटायर झाले त्यांचे बँकिंग या विषयावरचे विचार आपण ऐकले. आज मला इंडियन इकॉनॉमीवर COVID-19चा काय इम्पॅक्ट झालाय ह्या विषयावर बोलायला सांगितलं. मला माहिती आहे की हळद हायस्कूलचे सगळे विद्यार्थी जे आहेत ते बरेचसे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत. असं नाही आहे की सगळ्याच जणांना इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिकल टर्म्स ज्या आहेत त्या माहिती असतील. मात्र सर्वांना या विषयावर काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी या विषयातली क्लिष्टता न आणता सोप्या शब्दांमध्ये COVID-19चा भारतीय अर्थकारणावर काय परिणाम झालाय, होतोय आणि होणार आहे यावर माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आज संपूर्ण जग हे कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले असताना प्रत्येकासमोर काही ना काही आव्हान आहेच. व्यापार उदीम ठप्प झालाय, नोकरदारांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळेल याची शाश्वती नाही, नेहमी दिमाखात मिरवणारा फुलांचा राजा गुलाब आज ग्राहकांअभावी मातीत मिसळला जातोय. या सीझनमध्ये हापूस आंबा जो आहे तो प्रत्येकाच्या घरी त्याची रेलचेल असायची, तो पण आज फार कमी झालेला आहे. विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे अशांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. प्रगत देशांमध्ये कमी लोकसंख्या, उत्तम आरोग्य यंत्रणा, स्वच्छतेबाबत जागरूकता असं असतानाही तिथे मृत्यूचं थैमान चालू आहे. अशा परिस्थितीत आपल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष देऊन ताशे मारत मदतीची अपेक्षा करत बसण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीशी समायोजन करून आपली अनुकूलन क्षमता म्हणजे अडॉप्टेबिलिटी वाढवण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आणि शेवटी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही आपल्याला हेच सांगतो, देर इज ऑलवेज स्ट्रगल फॉर सर्वायवल अँड स्ट्रगल विल बी द फिटेस्ट. वन हू स्ट्रगल्स विल प्रूव्ह टू बी फिट. मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी या संदर्भात मला जॉन ग्रीनलीफ व्हिटियर याची कविता जी आपल्या सगळ्यांना अकॅडमिक सेशनमध्ये पण होती, शाळेमध्ये पण होती, पण काही जणांना आठवत असेल, त्यातली एक दोन कडवी फक्त मी वाचून दाखवतो. When things go wrong, as they sometimes will, when the road you are trudging seems all uphill, when the funds are low and the debts are high, and you want to smile, but you have to sigh. When care is pressing you down a bit, rest if you must, but don't you quit. एक 4-5 कडव्याची कविता आहे, पण मी त्यातलं फक्त एक शेवटचं कडवं वाचून दाखवतो. सक्सेस इज फेल्युअर टर्न्ड इनसाइड आउट, द सिल्वर टिंट ऑफ द क्लाउड्स ऑफ डाऊट, अँड यू नेव्हर कॅन टेल हाऊ क्लोज यू आर. इट मे बी नियर when it seems so far. So stick to the fight when you are the hardest hit. It's when things seem worst that you must not quit. You must not quit. तर अशी सध्याची परिस्थिती आहे की वी शुड नॉट क्विट. आज किती जरी आपल्याला वाटलं की सगळीकडे अंधाराचे ढग आहेत तरी ते कधीतरी सरणार आहेत. आपण नेहमी एक गोष्ट म्हणतो की when things get tough, the tough gets going. त्यामुळे हे दिवसही सरतील. आज कोविडचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवर काय झालाय या वेबिनारमध्ये मी साधारण काय गोषवारा या वेबिनारमध्ये ठेवणार आहे हे थोडक्यात सांगतो.
सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये चीनमध्ये या रोगाने थैमान मांडलं. या विषाणूचा संसर्ग अनेकांना झाला आणि त्यातून ते अनेक देशांमध्ये गेले आणि तिथल्या लोकांना त्याचा संसर्ग झाला. भारतामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट दिसायला थोडा वेळ लागला. मात्र ज्यावेळेला दिसायला लागला त्यावेळेला सरकार खडबडून जागा झालं. तर पहिला विषय मी हा घेतोय की सरकारची फिलॉसॉफी काय आहे, सरकारचा विचार काय आहे याबाबत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, लोकशाही असल्यामुळे चीननी या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी जे काही विथ आयर्न हँड ज्याला म्हणतो, आयर्न फिस्ट म्हटलं जातं खरं म्हणजे, अशा पद्धतीचे जी उपाययोजना राबवली ती आपल्याला आपली लोकशाही असल्यामुळे त्या पद्धतीने राबवता येणार नाही याची सरकारला पूर्ण कल्पना आहे आणि कल्पना होती. त्यामुळे सुरुवातीला सरकारने याबद्दलचं धोरण आपलं जे आहे ते जे काही लोक फॉरेनमधनं येत आहेत त्यांच्या टेस्ट करायच्या, मग त्याच्यावर ज्या लोकांना काही पॉझिटिव्ह सापडले समजा तर त्यांना क्वारंटाईन करायचं, त्यांना वेगळं त्यांची सोय करायची वगैरे असे प्रकार केले. पण त्या तेवढ्यानी भागत नव्हतं. म्हणून पहिला लॉकडाऊन हा अनाऊन्स करण्यात आला आणि हा 24 मार्चला पहिला लॉकडाऊन सरकारने अनाऊन्स केला. आता लॉकडाऊन करण्याची गरज होती का, गरज होती की नाही, त्यापेक्षा काही वेगळं करता आलं असतं का, या गोष्टीचा उहापोह आपण नंतर करू. सुरुवातीला आपण हा पहिला लॉकडाऊन जो 24 मार्चला माननीय पंतप्रधानांनी जाहीर केला त्याची मर्यादा होती 15 एप्रिलपर्यंत, 14 एप्रिलपर्यंत तशी. मात्र दुसरा लॉकडाऊन पुन्हा 15 एप्रिलला तो जाहीर करण्यात आला. तिसरा लॉकडाऊन हा 4 मे पासून सुरू झाला आणि आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे जो 18 मे पासून सुरू झालाय. तर असे हे 4 लॉकडाऊन जे अनाऊन्स केले त्या दरम्यान आपल्या लोकांवर काय आपत्ती कोसळली आहे याची सरकारला नक्कीच जाणीव होती आणि त्या दृष्टीने सरकारने आपली पावलं उचलली आणि माननीय पंतप्रधानांनी आपल्याला आत्मनिर्भर भारत करायचा आहे याची अनाउन्समेंट केली. माझ्या पुढच्या याच्यामध्ये तो आत्मनिर्भर कशा पद्धतीने करायची त्यांची इच्छा आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काय विशेष असं मांडलं त्याचा मी उल्लेख करीन. त्यानंतर तिसरी जी ही आहे की भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे, आपला GDP कसा आहे, किती आहे, तो कोणत्या लेवलवर येण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळे सेक्टर्स जे आहेत इंडस्ट्रियल सेक्टर्स ते या कोविड-19 मुळे कशा पद्धतीने ते इम्पॅक्ट होणार आहेत. मग त्यातला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, एनर्जी सेक्टर आहे, कृषी क्षेत्र आहे. स्टॉक मार्केटनी या दरम्यान कशी आपली रिॲक्शन दिली आहे. ई कॉमर्स किंवा लॉजिस्टिक या क्षेत्रामध्ये कोविड-19चा काय परिणाम दिसतोय आहे. आणि त्यानंतरच्या भागामध्ये मी आपल्याला इकॉनॉमिक डेंजर्स काय आहेत पुढे, हेल्थ रिस्क महत्वाची की इकॉनॉमिक रिस्क जास्त महत्वाची. कारण हा पण एक विषय बरेचदा चर्चेला येतोय की जान की जहान, जान है तो जहान है. आणि नंतर माननीय पंतप्रधानांनी म्हटलं की आपल्याला जान भी चाहिए और जहान भी चाहिए. तर याबद्दल काय विशेष उपाययोजना होते. त्यानंतर मायग्रंट वर्कर्स म्हणजे मुख्यतः हे जे आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर दूरदूरून विशेषतः ओरिसा, बंगाल, इव्हन बांगलादेश म्हणूया किंवा उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे कामगार जे अनऑर्गनाइज सेक्टरमधले आहेत ते काम करायला जातात
त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांच्यासाठी काय सरकार करत आहे. त्यानंतर राज्य सरकारांची इकॉनॉमिक स्थिती काय आहे, त्यांना पैसा जो आहे तो उभा करण्यासाठी काही नवीन मार्ग उपलब्ध झालेले आहेत का. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण यातनं बाहेर कसे पडणार आहोत. तर असा साधारण गोषवारा हा माझ्या 30-40 मिनिटाच्या साधारण या विवेचनामध्ये राहील. आता सर्वात प्रथम आपण येऊया की सरकारची या विषयावरची फिलॉसॉफी काय आहे, सरकारचा विचार काय आहे. भारतामध्ये आपली इकॉनॉमी जी आहे ती गेल्या काही वर्षामध्ये चांगल्या दराने चांगल्या रेटनी ग्रो होत होती. साधारण 6% वर जर GDP ग्रो होत असला तर ती इकॉनॉमी सबळ आहे असं समजलं जातं. आणि त्या दृष्टीने सगळी इमर्जिंग मार्केट जी आहेत त्याच्यामध्ये भारताचा बराच अग्रक्रम लागत होता. आणि ज्या वेळेला कोविडचा इम्पॅक्ट दिसू लागला आणि आपण इकॉनॉमिक लॉकडाऊन हा जाहीर केला, त्याच्यानंतर परिस्थिती ही फार झपाट्याने बदलली. आणि केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये याचा GDP वर होणारा परिणाम जो आहे तो दिसू लागला. आणि असं एस्टिमेट केलं जातं की जगातले फक्त 3 देश, चीन, भारत आणि एक छोटा देश, हे फक्त पॉझिटिव्ह GDP यावर्षी दाखवू शकतील. आणि ती पॉझिटिव्ह याचा अर्थ काही मोठी खूप 8-10% नाही. भारताची GDP ग्रोथ ही 1 ते 1.5% राहील असं अनुमान ज्या स्टँडर्ड अँड पुअर किंवा ज्या सगळ्या संस्था याबद्दल अनुमान करत असतात त्यांनी मूडीचा एक अनुमान असतं. तर त्यांनी हे दाखवलेलं आहे. आता ज्यावेळेला 24 मार्चला पंतप्रधानांनी या विषयावर अनाउन्स केली, मुख्यतः लॉकडाऊन या विषयावर, त्याला अनेक लोकांना वाटतं की एवढी एकदम अनाउन्समेंट करायची गरज होती का. विशेषतः हे मायग्रंट लेबर जे आहेत यांना जर आपण 3-4 दिवसाचा कालावधी दिला असता तर ते आपापल्या घरी जाऊ शकले असते. पण हे बघा, त्यावेळेला कोविड-19चा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर किती होईल आणि हे लॉकडाऊन जे आहे हे आपल्याला किती दिवस वाढवावं लागेल याची कल्पना खरं सांगायचं तर पंतप्रधानच काय, आमच्यासारख्या या विषयात काही माहिती असलेल्या लोकांना सुद्धा नव्हती. त्यामुळे आज याचा पोस्टमॉर्टम करण्यात अर्थ नाही आहे की ते जे पाऊल होतं ते चुकीचं होतं की बरोबर होतं. मुख्यतः पहिला लॉकडाऊन जो होता तो 3 आठवड्याचा लॉकडाऊन होता. त्यामुळे कदाचित असं वाटलं होतं त्यावेळेला की या दरम्यान आपण कोविडवर बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये नियंत्रण करू शकू आणि त्यानंतर आपल्याला लॉकडाऊन थोडाफार ईज करता येईल. कारण त्याला म्हटलं जातं की ही जी चेन आहे ही चेन जर खंडित झाली तर तो कोविडचा इम्पॅक्ट जो आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. ऑन द कॉन्ट्री जगभरामध्ये आपल्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावर, विशेषतः ज्या देशांनी याचा सिरियसनेस त्यांना जाणवला नाही, अगदी मोठं उदाहरण म्हणजे अमेरिका. इथे आज मितीस 1 लाखाच्या वर हे मृत्यू झालेले आहेत. इव्हन इंग्लंड, जिथे भारतापेक्षा 10% लोकसंख्या आहे, तिथे आज मितीस भारताच्या 10 पटीहून जास्त मृत्यू झालेले आहेत कोविडमुळे. त्यामुळे माझ्या मते एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की ही जी स्टेप त्यावेळेला 24 मार्चला माननीय पंतप्रधानांनी घेतली ती अत्यंत योग्य होती आणि त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारे दोष देण्यात अर्थ नाही. ती स्टेप जर त्यावेळेला घेतली नसती तर विचार करा की ह्या प्रगत राष्ट्रांमध्ये म्हणजे इटली, स्पेन, इव्हन जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, जिथे ऑलरेडी सोशल डिस्टन्सिंग असतं,
भारतामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार खरं म्हणजे कधीच नव्हता आणि राहणारही नाही. कारण आपण सामान्यतःच लोकांच्या घरी जाणं येणं आपलं खूप मोठ्या प्रमाणावर असतं. पण ह्या देशांमध्ये जिथे सोशल डिस्टन्सिंग ॲज इट इज पाळलं जातं, खूपसं लोकांकडे जाणं येणं नसतं, तिथे सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर कोविड-19नी मृत्यूचं थैमान घातलं, तर भारतामध्ये जिथे पॉप्युलेशन खूप डेन्स आहे, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, आणि जिथे सोशल डिस्टन्सिंग हा प्रकारच नाही, तिथे किती मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले असते याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे हे पहिलं जे लॉकडाऊन होतं त्या काळामध्ये लोकांना वाटलं की आता ही चेन खंडित होईल, पण समहाऊ तो अंदाज चुकला. त्यामुळे दुसरं लॉकडाऊन अनाऊन्स करावं लागलं आणि त्यानंतर पुन्हा तिसरं आणि आता चौथ्या लॉकडाऊनची सुद्धा अनाऊन्समेंट करावी लागली. मात्र या लॉकडाऊनमध्ये सरकारने काहीच केलं नाही का? तर सरकारने खूप गोष्टी केल्या. सगळ्यात पहिली गोष्ट सरकारने केली म्हणजे लोकांचं मॉरल जे आहे ते तुटू दिलं नाही. कारण हे मॉरल जे आहे ते खूप लवकर तुटण्याची शक्यता असते की काय होईल बुवा. तर अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचा मुबलक पुरवठा हा उपलब्ध करून दिला. रेशनवर तुम्हाला धान्य मिळण्याची व्यवस्था जी आहे ती चालू ठेवली. आणि तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये जे व्हायला नको होतं पण संभव झालं, आणि अर्थात याच्यासाठी मी केंद्र सरकारला जबाबदार धरणार नाही. राज्य सरकारांना असं वाटलं की आपल्याला आपली उत्पन्नाची साधनं जी आहेत ती कुठल्या पद्धतीने वाढवता येतील, तर त्यातला एक प्रमुख प्रकार म्हणजे दारू. तर ज्या पद्धतीने दारूची दुकानं त्यावेळेला उघडी केली गेली आणि नंतर आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणावर लोकांनी रांगा लावून दारू घेतली. अर्थात हा एक फार किरकोळ म्हणून मी याच्यावरचा इम्पॅक्ट आहे, त्याच्यानंतर बरेच करेक्टिव्ह स्टेप्स सुद्धा घेण्यात आल्या, पण ते करायला हवं होतं की नाही हा मात्र वादाचा मुद्दा आहे. किंबहुना व्यसनाच्या विळख्यातून आपल्याला लोकांना सोडवायचं जर असेल तर मला आठवतंय की असं म्हटलं जातं की 21 दिवस जर आपण एखादी गोष्ट केली किंवा केली नाही तर आपण त्यातनं बाहेर पडतो किंवा आपल्याला त्याची सवय लागते. आता जर 3 आठवडे ऑलरेडी लोकांना दारूपासून जर मुक्ती मिळाली होती, तर अजून थोडी जर मुक्ती मिळाली असती तर कदाचित फार मोठ्या प्रमाणावर व्यसनमुक्ती झाली असती आणि व्यसनमुक्तीचे वाईट परिणाम समाजावर काय होतात हे मी सांगायची गरज नाहीये. पण संभव त्या गोष्टी झाल्या. तर अत्यावश्यक वस्तूंचा साठा जो आहे हा कधीच कमी पडला नाही. दुसरी गोष्ट सरकारने अशी केली की माननीय पंतप्रधानांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या शेवटी ज्या वेळेला राष्ट्राला उद्बोधन केलं त्यावेळेला 20 लाख कोटीचं स्टिम्युलस पॅकेज हे अनाऊन्स केलं. अर्थात त्याच्याबद्दलची पूर्णतः स्पष्टता त्यांनी आपल्या भाषणात केली नाही, पण त्याच्यानंतर रोज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 ट्रँचेसमध्ये कोणकोणत्या प्रकारे ही अनाउन्समेंट आहे, हे एकूण 20 लाख कोटी कसे होत आहेत याबद्दल सर्वांना त्याबद्दल माहिती करून दिली. तर यातला पहिला ट्रेंड जो होता, यात एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की असं समजू नका की 20 लाख कोटी रुपये सरकार देणार आहे याचा अर्थ 20 लाख भागिले पॉप्युलेशन, जे गमतीत म्हटलं जातं की तसं खरंच जर केलं तर 15 लाख होतात. तर असे हे 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार असं समजू नका. तर कारण या 15 लाखावर पूर्वी बरेच विरोध झालेले आहेत, पण जे सगळे स्टिम्युलस आहेत ते काही फिस्कल स्टिम्युलस आहेत, काही लिक्विडिटी स्टिम्युलस आहेत आणि काही रिफॉर्म्स या दृष्टीने स्टिम्युलस आहेत. तर फिस्कल स्टिम्युलस म्हणजे काय असतं की ज्याचा डायरेक्ट इन्कम एक्सपेंडिचरवर परिणाम होतो सरकारच्या. म्हणजे उदाहरणार्थ टॅक्स. आता इन्कम टॅक्स जर कमी केला तर स्वाभाविकच सरकारचं उत्पन्न कमी होतं. टॅक्स जर वाढवला
तर सरकारचं उत्पन्न वाढतं. तुम्ही वाचलं असेल की दिल्ली सरकारने दारू ज्या वेळेला खुली केली त्यावेळेस 76% हा करोना टॅक्स लावला, म्हणजे त्यांचं अर्थातच उत्पन्न वाढलं. तर हे फिस्कल स्टिम्युलस झालं. त्याचप्रमाणे सरकारने आपले खर्च जर कमी केले तर त्या दृष्टीने हे फिस्कल स्टिम्युलस होतं. तर असे फिस्कल स्टिम्युलसचे काही इसॉप्स म्हणूया आपण, ते सरकारने अनाऊन्स केले. त्यानंतर लिक्विडिटी लोकांच्या हातामध्ये जेवढा पैसा येईल जास्त तेवढा तो मार्केटमध्ये येईल. कारण काय असतं की अर्थचक्र जे आहे ते कसं फिरतं, आपण बाजारात जातो, काही वस्तू घेतो, या वस्तू घेतल्यामुळे पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग त्याचं वाढवावं लागतं. मग ते मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी एम्प्लॉयमेंट वाढते किंवा एम्प्लॉयमेंट चालू ठेवता येते. त्याच्यासाठी रॉ मटेरियल जे आहे ते आणावं लागतं. पुन्हा रॉ मटेरियल सप्लायर जे असतात त्यांना पण उत्पन्नाचं साधन उपलब्ध होतं. पुन्हा याचा सप्लाय जो आहे तो फॅक्टरीपासनं किंवा इंडस्ट्रीपासनं ते आपल्याला मिळेपर्यंत हे जे लॉजिस्टिक आहे त्याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोक इन्व्हॉल्ड असतात, त्यांचं उत्पन्न त्याच्यावर अवलंबून असतं. तर असं हे अर्थचक्र जे आहे त्याच्यासाठी लिक्विडिटी खूप महत्वाची असते. आणि ही लिक्विडिटी जास्तीत जास्त पैसा जेवढा लोकांच्या हातात येईल तेवढी ही लिक्विडिटी जास्त चालू राहील आणि हे अर्थचक्र जास्त वेगानं पुन्हा फिरायला लागेल. याचा अंदाज घेऊन लिक्विडिटी स्टिम्युलस हे माननीय अर्थमंत्र्यांनी पुढच्या एक 4-5 ट्रँचेसमध्ये अनाऊन्स केलं. आता हे कोणत्या कोणत्या प्रकारांनी ह्या फिस्कल मेजर्स आणि लिक्विडिटी मेजर्स आणि अर्थातच रिफॉर्म्स, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या सरकारने केल्या. तर पहिला ट्रँच जो अनाऊन्स केला होता तो कशा पद्धतीने हे जे बेनिफिट्स सरकार देणार आहे त्याचा साधारण गोषवारा देण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने जे मेजर्स घेतले त्याचा इम्पॅक्ट जवळपास 8.01 लाख कोटी रुपयाचा होणार आहे. या 20 लाखापैकी रिझर्व्ह बँकेने घेतलेली जे निर्णय आहेत त्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर 8 लाख कोटी रुपयाचा होईल असं साधारण अनुमान आहे. पूर्वी जे काही अनाउन्समेंट्स केल्या होत्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना गॅसचे सिलेंडर्स मोफत देणे किंवा प्रत्येकाच्या खात्यामध्ये जे बिलो पॉवर्टी लाईन लोक आहेत त्यांच्यात 500 ते 2000 रुपयापर्यंत जमा करणे, ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा जवळपास 1.92 लाख कोटी रुपये एवढा होता. किंवा काही टॅक्स कन्सेशन्स दिली होती की तुम्ही 3 महिने नाही भरलं टॅक्स तरी चालेल. आपल्याला माहिती आहे आता आपलं इन्कम टॅक्स रिटर्न जे मार्च महिन्यामध्ये भरावं लागतं त्याला जून पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे. मग याच्या पुढे जे पुढच्या 5 ट्रँचेसमध्ये इकॉनॉमिक स्टिम्युलस दिलंय ते बहुतेक सगळं लिक्विडिटी स्टिम्युलस आहे, म्हणजे लोकांना पैसा उपलब्ध व्हावा या दृष्टीने दिलेलं स्टिम्युलस आहे. तर ते पार्ट 1 मध्ये जे होतं ते 5.94 लाख कोटी रुपयाचं स्टिम्युलस होतं. दुसरं स्टिम्युलस जे होतं ते 3.10 लाख कोटी रुपयाचं होतं. तिसरं स्टिम्युलस हे 1.50 लाख कोटी रुपयाचं होतं. आणि चौथं आणि 5वं स्टिम्युलस जे आहे ते जवळपास 48,000 कोटी रुपयाचं आहे. आणि ह्या सगळ्याची बेरीज जर केली तर ती 20.97 लाख कोटी रुपये एवढं हे टोटल स्टिम्युलस पॅकेज सरकारने दिलंय असं म्हणता येईल. आपल्या टोटल जीडीपीच्या हे किती टक्के आहे? आपला जीडीपी हा जवळपास 2.8 ट्रिलियन एवढी आपली इकॉनॉमी आहे. 2.8 ट्रिलियन रुपये नाही, 2.8 ट्रिलियन डॉलर्स. आता आजचा डॉलरचा विचार करता, डॉलर रुपीचा जो रेट आहे तो विचार करता जर आपण त्याचा रुपयामध्ये कन्व्हर्ट केलं तर ही जवळपास 2 कोटी म्हणजे 2 कोटीच्या पुढे कोटी म्हणजे त्याच्या पुढे अजून 9 शून्य एवढी आपली इंडियन इकॉनॉमी जीडीपी आहे. याच्या 10% किती होतात? तर ते 20 लाख कोटी रुपये होतात. म्हणजे अरिथमॅटिक जे आहे ते बरोबर आहे.
आता हे 20 लाख कोटी रुपये जे वेगवेगळ्या मार्गांनी लोकांकडे पोचवले जाणार आहेत, त्याच्यामध्ये हेल्थ केअर हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे. असं म्हटलं जातं की अनेक प्रगत देशांमध्ये 3 ते 4% रक्कम ही GDPच्या हेल्थ केअर वर खर्च होते आणि भारतामध्ये मात्र ती केवळ 1% एवढी खर्च होते. आणि त्याच्यामध्ये 15,000 कोटी रुपयाचं हेल्थ पॅकेज सरकारने जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना 50 लाखाचा विमा सुद्धा फुकट देण्यात आलेला आहे. ही सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते सुद्धा या 15,000 कोटी रुपयामध्ये आहे. त्याच्यात टेस्टिंग किट्स आहेत, त्याच्यामध्ये जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिली जाणारी रक्कम आहे. नंतर प्राईम मिनिस्टर्स गरीब कल्याण अन्न पॅकेज, ज्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. फार्मर्स म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांना आणि सिनियर सिटीजन्सना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्सच्या माध्यमातून 500 ते 2,000 रुपयांचं वाटप करण्याची योजना आहे. आणि 5 किलो धान्य म्हणजे 5 किलो राईस म्हटलंय, म्हणजे जिथे तांदूळ असेल तिथे तांदूळ, जिथे गहू असेल तिथे गहू, 1 किलो डाळ आणि आणखीन काही तेल, अशा पद्धतीचं फ्री रेशन हे पुढचे 3 महिने दारिद्र्यरेषेखालील लोकांना पुरवण्याची योजना आहे. असं हे स्टिम्युलस जे आहे हे 1,70,000 कोटीचं आहे. आता हे खरं लिक्विडिटी देणारं स्टिम्युलस आहे, हातात लिक्विडिटी देणारं, म्हणजे एवढा पैसा लोकांचा हा हातात येऊ शकतो. त्यानंतरची अनाउन्समेंट जी होती ती MSME सेक्टरसाठी होती. MSME सेक्टर जो आहे तो मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे MSME असं म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्वाची घोषणा ही करण्यात आली की ह्याच्या डेफिनिशनच बदलल्या. कदाचित आपल्याला माहिती असेल की मायक्रो सेक्टर कशाला म्हणतात, त्याच्यात तुम्ही कॅपिटल किती लावलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्यात पुंजी किती लावली आहे आणि त्याचा टर्नओव्हर किती आहे, याच्यावर ते मायक्रो सेक्टर कोणतं, SME सेक्टर कोणतं, लार्ज स्केल सेक्टर कोणतं, ह्याच्या व्याख्या होत्या. त्या गेल्या 14-15 वर्षामध्ये बदलल्या नव्हत्या. आता या व्याख्या बदलण्याची गरज काय होती, तर जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये लोक याच्यामध्ये येतील तेवढे जास्त त्यांना बेनिफिट्स मिळतील. कारण हे हायर बेनिफिट जे आहेत हे सामान्यतः मोठ्या इंडस्ट्रीजना मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ स्वस्तातली वीज किंवा स्वस्तात जागा ही मायक्रो सेक्टरला मिळेल, ही मीडियम सेक्टरला मिळेल, स्मॉल सेक्टरला मिळेल, पण मोठ्या सेक्टरला मात्र मिळणार नाही, म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना मिळणार नाही. तर या दृष्टीने त्याची व्याख्याच मुळी सरकारने बदलली, जी बदलणं फार गरजेचं होतं. बऱ्याच वर्षापासून त्याच्यावर विचार होता, पण या निमित्ताने ती बदलण्यात आली आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर हा MSME सेक्टरमधल्या 6.34 कोटी एवढ्या एंटरप्राइजेसना फायदा झाला. आपल्याला वाटत असेल की ह्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे टाटा असो किंवा बिर्ला असो किंवा मारुती असो किंवा हिरो होंडा असो, ह्या फार मोठ्या प्रमाणावर लोकांना एम्प्लॉयमेंट देतात किंवा रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणावर ह्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहेत, असा कदाचित आपला विचार असण्याची शक्यता आहे, पण ते खोटं आहे. त्याच्या कितीतरी पट MSME सेक्टर हा रोजगार निर्माण करतो. जवळपास 8 ते 10 कोटी लोकांना रोजगार हा MSME सेक्टरच्या मार्फत दिला जातो आणि म्हणून ह्या MSME सेक्टरला या काळामध्ये, या कठीण काळामध्ये सपोर्ट देण्याची फार मोठी गरज होती. आणि त्या दृष्टीने सरकारने बऱ्याच अनाउन्समेंट्स केल्या. त्यातली एक पहिली महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे याच्यापुढे गव्हर्नमेंटचे टेंडर्स जे राहतील 200 कोटी रुपयापर्यंतचे, ते फक्त डोमेस्टिक कंपन्यांना, म्हणजे फक्त भारतातल्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये भाग घेता येईल. ही ग्लोबल टेंडर्स राहणार नाहीत. या टेंडर्समध्ये भाग कोण घेणार? अर्थातच MSME सेक्टरमधल्या
कंपन्या ज्या आहेत त्या घेऊ शकतील. नंतर एक महत्वाची गरज जी आपल्याला फार वर्षापासून करायची आवश्यकता होती ती म्हणजे आपले लेबर रिफॉर्म्स किंवा अन्य ऍक्ट्स जे आहेत ते बदलण्याची गरज होती. आता या संधीचा फायदा घेऊन सरकारने 44 कामगार कायदे जे आहेत त्याच्यात 4 युनिफॉर्म कोड्समध्ये ते विभागले जातील असं अनाऊन्स केलंय. यात इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, लेबर लॉज आहेत, त्याच्यामध्ये ट्रेड युनियन ऍक्ट आहे, फॅक्टरीज ऍक्ट आहे. हे सगळे कायदे जे आहेत ते आउटडेटेड झाले असं आपण बऱ्याचदा म्हणतो. मी एक छोटीशी गंमत येथली सांगतो. माझा मित्र आणि हडसचा माजी विद्यार्थी सुभाष साठे म्हणजे राजू साठे आपण त्याला म्हणतो, त्याची गुरगावला फार मोठी फॅक्टरी आहे. एकदा मी त्याच्याकडे गेला असताना तो मला म्हणाला की निलेश, हे कायदे किती आउटडेट झाले आहेत त्याचं मी तुला उदाहरण सांगतो. म्हणजे माझ्याकडे आत्ताच एक कामगार विभागातला अधिकारी येऊन गेला आणि त्यांनी मला एक शोकॉज दिली. कारण काय आहे माहितीये का, तो मला म्हणाला की अहो कायद्याप्रमाणे तुमच्या फॅक्टरीला व्हाईट वॉश करायची गरज आहे. तर तो म्हणा व्हाईट वॉश काय, मी डिस्टेंपर लावलाय. तर म्हणजे डिस्टेंपर लावला असेल पण कायद्यामध्ये व्हाईट वॉश लावायची गरज आहे, तुम्ही व्हाईट वॉश लावला नाही म्हणून मला तुम्ही या कायद्याचं उल्लंघन केलं असं म्हणावं लागतं. म्हणजे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की गमतीचं की कायदे हे किती आउटडेटेड झाले आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा या कायद्यांमधला बदल करण्याची गरज जी आहे या संधीचा फायदा घेऊन सरकार ते बदल करणार आहे. रिअल इस्टेटमध्ये गेले 4-5 वर्ष अत्यंत स्लॅक आहे आणि त्या दृष्टीने रिअल इस्टेटला पण बूस्ट देण्यासाठी त्यांच्या प्रोजेक्ट लाईन्स ज्या आहेत, तुम्हाला माहिती आहे रेरा आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्ट्रीमलाईन झाल्या आणि जे मोठे बिल्डर्स जे आहेत त्यांच्या मनमानीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चाप आला. पण त्यांना प्रोजेक्ट एकदा कंप्लीट करण्याची त्यांनी जी तारीख दिलेली असते त्या तारखेला त्यांनी प्रोजेक्ट केला नाही पूर्ण तर मोठ्या प्रमाणावर त्यांना पेनल्टीजच्या प्रोव्हिजन्स या रेरामध्ये आहेत. तर त्यांना 6 महिन्याचं ह्याच्यामध्ये एक्सटेन्शन देण्यात आलंय आणि बँक गॅरंटी त्यांना जी द्यावी लागते कर्ज उचलताना, जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ती बँक गॅरंटी रिलीज होत नाही. लिक्विडिटी जास्त प्रमाणात हातात मिळावी म्हणून सरकारने एक खूप मोठी अनाउन्समेंट केली की तुमचा प्रोजेक्ट जर 50% पूर्ण झाला असेल तर तुमची बँक गॅरंटी 50% बँक रिलीज करेल. अर्थातच तेवढा पैसा ह्या कर्जदारांच्या हाती येऊ शकेल. जे मायग्रंट लेबर्स आहेत, गरीब आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी फूड ग्रेन सबसिडी मनरेगामध्ये जास्त प्रमाणावर जवळपास त्याच्यामध्ये बरीच मोठी अनाउन्समेंट केली आहे. कारण मनरेगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कामगार जे आहेत यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होतं. जे रस्त्यावर आपला माल विकतात ज्याला आपण स्ट्रीट व्हेंडर्स म्हणतो, त्यांच्यासाठी त्यांना क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध व्हावी विदाऊट गॅरंटी, याच्यासाठी 5,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. हा लिक्विडिटी मेजर आहे. त्यानंतर ॲडिशनल वर्किंग कॅपिटल नाबार्डनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे, ते जवळपास 30,000 कोटी रुपयाचं आहे. किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत 2 लाख कोटी रुपयाची ॲडिशनल तरतूद करण्यात आली आहे. आणि अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम्स मध्ये PPP मॉडेल हे मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी तरतूद केली आहे. सगळ्यात मोठी घोषणा जी माझ्या मते झाली आहे ती म्हणजे 1 नेशन 1 रेशन कार्ड आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये जर व्यवस्थितपणे झालं तर ही जी मायग्रंट लेबर्स यांची जी समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणावर सुटण्याची शक्यता आहे. काय आहे की JAM ज्याला म्हणतो म्हणजे जनधन, आधार आणि मोबाईल हे लिंकेज जर झालं तर तुम्हाला भारतातनं कुठेही काहीही गोष्टी करता येतील. आता उदाहरणार्थ आज ही जी अनाउन्समेंट झाली, आज म्हणजे काही दिवसांपूर्वी,
की वन रेशन कार्ड आणि त्याच्यावर तुम्हाला भारतातनं कुठेही रेशन मिळू शकेल. पण याला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी हे सगळी रेशन कार्ड जी आहेत ही ज्यांची आहेत ती आधार कार्डाला आणि मोबाईलला लिंक करावी लागते. आता विचार करा की आपण म्हणतो की सगळ्यांकडे मोबाईल आज आहे. आज भारताची पॉप्युलेशन 130 कोटीची असली तरी जवळपास 100 कोटी मोबाईल लोकांनी घेतलेले आहेत. म्हणजे अर्थात एकेकाने 2-2, 4-4 घेतले असतील आतापर्यंत, पण आपण म्हणतो की अगदी मोलकरणीकडे पण आजकाल मोबाईल असतो. पण तो लिंक केलेला आहे का? तो आधार कार्डाला लिंक केलेला आहे का? त्यामुळे हे जर करायचं असेल तर स्वाभाविकच काही वेळ लागणार आहे. मग त्या दरम्यान सरकार वेगळं काही करू शकेल का? तर ज्या फॅक्टरीवर हे कामगार काम करतायत त्या फॅक्टरीच्या मालकांनी जर पत्र दिलं की हे त्याचं आयडेंटिटी कार्ड आहे आणि हा कामगार माझ्याकडे काम करतो, तर त्या बेसिसवर तुम्ही हे 3 ते 6 महिने त्याला रेशनच्या दुकानातनं रेशन देऊ शकाल का? अशा पद्धतीचे अजून त्याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे आणि तो विचार केला जाईल. म्हणजे मी काही पेसिमिस्टिक नाही आहे. ऑन द कॉन्ट्री, ज्या पद्धतीने या इकॉनॉमिक स्टिम्युलसच्या अनाउन्समेंट्स केल्या त्या दृष्टीने मला खात्री आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार इथे फार मोठ्या प्रमाणावर लक्ष देणार आहे या गोष्टींकडे. आता वेगवेगळ्या सेक्टर्सवर त्याचा परिणाम काय झालाय हे जरा आपण बघूया. यात मी म्हटलं त्याप्रमाणे पहिल्यांदा सगळ्यात इम्पॅक्ट झालाय तो ट्रॅव्हल टुरिझम सेक्टरवर. कारण आपण बघितलं की विमानं बंद पडली, गाड्या बंद पडल्या, रस्त्यावरनं वाहनं चालणं बंद झालं, स्वाभाविकच पेट्रोल डिझेल ह्याची खरेदी बंद झाली किंवा कमी झाली. आवागमन जे आहे ते कमी झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल टुरिझम हे बंद झालं. आता ह्या ट्रॅव्हल टुरिझम रिलेटेड एम्प्लॉयमेंट जिथे होती, म्हणजे अगदी गमतीत म्हणायचं तर केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, किती लोक तिथे नोकरी करतात? बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करतात. त्यांच्या अनएम्प्लॉयमेंट होण्याची शक्यता आहे किंवा त्यांना आज रोजगाराच्या संधी ज्या पुढे जास्त उपलब्ध झाल्या असत्या त्या झाल्या नाही. एअरलाईन्समध्ये आणि त्याला निगडित असलेल्या व्यवसायात म्हणजे लोडर्स आहेत, सामान चढवणारे जे लोक आहेत, किंवा आपण बघतो एअरपोर्टवर बरेच लोक आपल्याला मदत करण्यासाठी म्हणून असतात किंवा तिकीट काउंटरवर लोक असतात. हे लोक बहुतेक सगळे जे आहेत हे कॉन्ट्रॅक्टवर असतात. यांना 1-2 महिने घरी बसावं लागलंय. तर ट्रॅव्हल टुरिझमवर फार मोठा परिणाम झालाय. दुसरा हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम झाला, कारण लोक जर ट्रॅव्हल करणार नाहीत तर राहण्याचा प्रश्नच येत नाही. ट्रॅव्हल टुरिझम, आता ट्रॅव्हल टुरिझममध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे पण आहे की त्यांना फार मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट लागतो, लोकांना आणणं पोचवणं. त्यांची किचन्स जी आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सामान लागतं. तर हे सुद्धा सगळं बंद झालं. दुसरं एनर्जीवर फार मोठा परिणाम झाला, कारण फॅक्टरीज बंद असल्यामुळे पॉवरची डिमांड जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर एकदम घटली. बरं, पॉवरबद्दल आपल्याला माहिती आहे की ती साठवून ठेवता येत नाही. ती एक तर वापरा किंवा ती वाया घालवा. तर पॉवर सेक्टरवर फार मोठा परिणाम झाला. आज भारतातलं पॉवरचं जे जनरेशन होतं ते 1/3 जनरेशन कमी करण्याची वेळ आलेली आहे. आता ही पॉवर डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या, म्हणजे MSEB सारख्या, पूर्वी आपण MSEB म्हणायचो, आता त्याला रिलायन्स एनर्जी आहेत किंवा या ज्या एनर्जी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना ही वीज विकत घ्यावी लागते. आणि ती विकत घेतल्यानंतर ती वाटप केल्यावर जेव्हा ग्राहक ते पैसे देईल त्यावेळेला त्यांना हा पैसा परत मिळतो. आता मागच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी जी वीज विकत घेतली होती ऑलरेडी, त्याचे पैसे 2-3 महिने या लोकांना एक्सटेन्शन मिळालं किंवा ज्यांना मिळालं जरी नसलं तरी सुद्धा ते पैसे परत करू शकले नाहीत. मग या वीज कंपन्या वांध्यामध्ये आल्या, वीज डिस्ट्रीब्युशन म्हणजे वीज वाटप करणाऱ्या कंपन्या. म्हणून सरकारने त्यांना पण इसॉप दिले की तुम्ही 3 महिने तुम्हाला आम्ही मुदत देतो की तुम्ही नाही पैसे जमा केले तरी चालतील. आणि त्याच्यासाठी आपल्या ज्या पॉवर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत
त्यांना त्याबद्दल आदेश दिले. पण एनर्जी सेक्टर जो आहे हा सुद्धा बॅडली इम्पॅक्ट झाला. नंतर ऍग्रिकल्चर सेक्टर पण इम्पॅक्ट झाला. ऍग्रिकल्चर सेक्टर कसा इम्पॅक्ट झाला? उदाहरणार्थ हापूस आंबा तयार झाला, पण तो तुमच्या आमच्यापर्यंत येण्यासाठी जी प्रोसेस लागते, जे लॉजिस्टिक लागतं, ते उपलब्ध नसल्यामुळे तो आंबा एकतर कमी दरात विकावा लागला, किंवा तो आंबा कदाचित, म्हणजे याच्याबद्दल काही अजून डेटा उपलब्ध झाला नाहीये, पण तो वाया गेला. एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा जी सोय लागते, म्हणजे ज्या पद्धतीने पॅकेजिंग करायला पाहिजे, त्या पॅकेजिंगसाठी ज्या गोष्टी लागतात त्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ऍग्रिकल्चर सेक्टर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट झालाय त्याच्यावर. ज्या प्रमाणामध्ये कामगार हे शेतीच्या कामांसाठी उपलब्ध होते, ते पण उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांना पैसा कसा द्यायचा हा पण प्रश्न आला. आणि त्याच्या दृष्टीने यंदा हार्वेस्टिंग जे आहे ते वांद्यात येण्याची शक्यता आहे. दुसरं असं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, याच्यावर मी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट झाला. स्मॉल मीडियम सेक्टर आणि मायक्रो सेक्टर, त्याचप्रमाणे सेल्फ हेल्प ग्रुप्स, कारण सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा मोठ्या प्रमाणावर, पण बऱ्याच नंबर ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स खूप जास्त आहेत. एक 10-10 जणांचा ग्रुप बनवून हे खूप लहान लहान गोष्टी बनवतात आणि मार्केटमध्ये विकतात, त्यांच्यावर पण परिणाम झालेला आहे. तर मोठ्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुप किंवा टाटा मोटर्स किंवा थर्मॅक्स सारख्या कंपन्या, यांच्यावर तर परिणाम झालाच, कारण त्यांनी आपलं उत्पादन टेम्पररी सस्पेंड केलं. वर्क फ्रॉम होम हे फॅक्टरीमध्ये जमू शकत नाही, ते सर्व्हिस सेक्टरमध्ये जमू शकतं, की घरी बसून कॉम्प्युटरवर तुम्ही काही कामं करू शकता. पण फॅक्टरीचं जे फ्लोअर असतं तिथे तर तुम्हाला जाणंच गरजेचं आहे, आणि तिथे जर तुम्ही पूर्ण कॅपॅसिटीने काम करू शकत नसलात तर ते अंडर युटिलायझेशन होतं आणि शेवटी तुम्हाला त्याचं नुकसान सहन करावं लागतं. या सगळ्याचा परिणाम हा स्टॉक मार्केटवर होतोच. स्टॉक मार्केटवर काय परिणाम झाला? न भूतो न भविष्यती एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्टॉक मार्केट कोलॅप्स झाला. जो बीएसई स्टॉक एक्सचेंज 42,000च्या वर होता, तो लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर आधी इमिजिएट फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी आपटी खाल्ली, आणि त्याच्यानंतर रोज काही ना काही प्रमाणामध्ये तो उतरत गेला. किती उतरला? आज साधारण 32,000 वर सेन्सेक्स आहे. 42,000चा तो 32,000वर आला, म्हणजे जवळपास 25% सेन्सेक्स कमी झाला. सेन्सेक्स कमी झाला म्हणजे काय झालं? तर मार्केट कॅपिटलायझेशन कमी झालं. मार्केट कॅपिटलायझेशन कमी झालं म्हणजे याचा कॅस्केडिंग इफेक्ट कसा होतो हे बघा. आता म्युच्युअल फंडामध्ये लोकांनी पैसे गुंतवले होते. फ्रँकलिन टेम्पल्टन ह्या म्युच्युअल फंडांनी शॉर्ट टर्म बॉरोइंग, म्हणजे थोडक्यात 1 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, 3 महिने, एवढ्यासाठी हे पैसे या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये गुंतवले होते. थ्रू बॉन्ड असेल किंवा कमर्शियल पेपर असेल, किंवा सीपीच्या रूपामध्ये असेल. सीडीच्या रूपामध्ये जे असतील त्यांना खूपसा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ते कमर्शियल डिपॉझिट जे असतात ते बँकांचे असतात. पण जिथे इंडस्ट्रीजमध्ये हे गुंतवले होते, थोडक्यात इंडस्ट्रीजचे पेपर्स त्यांनी विकत घेतले होते, म्हणजे थोडक्यात या फॅक्टऱ्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती असं आपण म्हणूया सोप्या शब्दात. आता या फॅक्टऱ्यांनी ते पैसे जर परत केले नाहीत तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी हे पैसे म्युच्युअल फंडामध्ये जे गुंतवले आहेत ते पैसे वांद्यात येणार नाहीत का? तर अर्थातच येणार. 28,000 कोटी रुपयाच्या वर एका म्युच्युअल फंडाचे, फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाचे हे पैसे वांद्यात आले. अर्थात त्याच्यावर त्यांनी इमिजिएट स्टेप्स घेतल्या. पहिली इमिजिएट स्टेप म्हणजे काय होतं की त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर विड्रॉल्स होतात. लोक पॅनिकमध्ये रोज सांगतात की नाही आम्हाला 28,000 कोटीपैकी 1,000 कोटी पाहिजे, 2,000 कोटी पाहिजे. आता हे म्युच्युअल फंड निर्माण कसे करणार? तर त्याच्या सेक्युरिटीज ज्या असतात किंवा त्याला ऍसेट्स, मॅचिंग ऍसेट्स जी असतात ती विकावी लागतात.
आता ऑब्व्हियसली हा डिस्ट्रेस सेल असतो, त्यामुळे त्याचे उत्पन्न कमी मिळतं आणि अर्थातच हा कॅस्कॅडिंग इफेक्ट होतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याची एनएव्ही कमी होते. आता हे नुकसान पुढे थांबवावं म्हणून त्यांनी म्हटलं की ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला हे पैसे देणार नाही, सस्पेन्शन ज्याला म्हणतात. याचा कॅस्केडिंग इफेक्ट इतर म्युच्युअल फंडांवर पण होऊ शकणार आहे, अजून झालेला नाहीये, पण वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल ऑन दॅट. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट झपाट्याने कमी केले. ते किती कमी केले? मागच्या 19 जूनला, म्हणजे 19 जून 1919ला जो रेपो रेट 6.4% होता, तो आज 4%वर आला. रेपो रेट कमी होतो याचा अर्थ काय होतो? थोडक्यात व्याजदर कमी होतो. आपण बघितलं की स्टेट बँकेचा व्याजदर एकेकाळी जो 8%, 9%, 10%पर्यंत फिक्स्ड डिपॉझिटवर होता, तो आज 6%वर आला, किंबहुना त्याच्याहूनही कमी दरावर आलाय. आता याची सगळ्यात मोठी झळ जी आहे ही कोणाला पोचते? तर मध्यमवर्गीयांना पोचते, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पोचते. विशेषतः जे सेवानिवृत्त आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्शनचे बेनिफिट्स उपलब्ध नाहीत, अशांना पोचते. ज्यांचं उत्पन्न केवळ या फिक्स्ड डिपॉझिट्सवरच आहे, अशा लोकांना पोचते. कारण त्यांचं फिक्स्ड डिपॉझिट जेव्हा रिन्युअलला येतं त्यावेळेला जर व्याजाचा दर कमी झाला असेल तर ते कमी दरात रिन्यू करावं लागतं. तर व्याजदर कमी झाले की त्याची झळ जी आहे ही अशा प्रकारे सामान्यांना पोचते. पण त्याच्यात मग सरकारने काय केलं की काही सेवानिवृत्तांसाठी काही योजना जाहीर केल्या, ज्या होत्या पूर्वी. त्यातल्या ज्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम जी आहे, जी बँकातनं पण आपल्याला घेता येते, त्याच्यावर जवळपास 7.4% व्याजाचा दर मिळतो. प्रधानमंत्री वयोवंदन योजना जी आहे, जी मध्ये सस्पेंड करण्यात आली होती 31 मार्च नंतर, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर पुन्हा 7.4% व्याजाचा दर हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्थात याच्यामध्ये तुम्ही 50 लाख 1 कोटी रुपये टाकून तेवढ्या दराने तुम्हाला व्याज मिळेल असं समजू नका. या योजनांमध्ये 15 लाखाची जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. पण काही ना काहीतरी त्याच्यामध्ये रिलीफ हा लोकांना मिळतो. तर अशा पद्धतीने सरकारने पण हे वेगवेगळे सेक्टर्स जे आहेत ज्याचा याच्यावर इम्पॅक्ट होतोय तो कमी करण्याचा प्रयत्न केला. ई कॉमर्स, ॲमेझॉनने अनाऊन्स केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे सप्लाय करू शकणार नाही. वॉलमार्ट, फ्लिपकार्ट यांनी पण त्याच प्रकारे अनाऊन्समेंट्स केल्या. आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्विगी किंवा होम डिलिव्हरी करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या त्यांनी पण त्या पद्धतीने बंद केलं. आता हळूहळू यांना आपलं काम पूर्ववत करण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे आणि त्याप्रमाणे याच्यावर उपाययोजना होते. पेंडेमिक हा शब्द जो आहे ना, हा सुद्धा पूर्वी ऐकण्यात आलेला नव्हता. आपण एपिडेमिक हा शब्द त्याला माहिती होता. साथीचे रोग, मलेरिया, कॉलरा हे आपण शिकलोय. पण पेंडेमिक हे काय आहे हे कोणालाच माहित नव्हतं. असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठा पेंडेमिक 1930 साली आला होता. पण जगामध्ये ज्या रोगामुळे परिणाम होतो पूर्ण जगावर, त्याला पेंडेमिक होतात. आणि आपण बघितलं तर एकट्या अमेरिकेमध्ये जर 1 लाख लोक आज मृत्युमुखी पडले आणि असे क्वचित काही देश आहेत ज्यांची पॉप्युलेशन खूपच कमी आहे, असे देश सोडून सगळ्या देशांमध्ये जर ह्या करोना व्हायरसनी थैमान मांडलं असेल तर त्याला पेंडेमिकच म्हटलं पाहिजे. पेंडेमिकमुळे इकॉनॉमीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय, होणार आहे. अजूनही संपलेला नाही आहे, कारण त्याच्यावर लस निघाली नाही. आणि जोपर्यंत पेंडेमिक संपला असं आपण म्हणत नाही तोपर्यंत ही अर्थचक्र जे आहे हे पूर्ववत होऊ शकणार नाही. त्यामुळे उगीच सल्ले देण्यामध्ये काही अर्थ नाहीये. हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. स्वीडनमध्ये काय झालं बघा हो, स्वीडनची पॉप्युलेशनच मुळे 1 कोटी लोकांची आहे, आपली 130 कोटी आहे. पुन्हा स्वीडनमध्ये आपल्यापेक्षा शिक्षित लोकांचं प्रमाण ऑलमोस्ट 100% आहे. सोशल डिस्टन्सिंग आहे.
असं असूनही स्वीडनमध्ये आपल्यापेक्षा जास्त मृत्युमुखी पडलेले लोक आहेतच. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये सरकारला आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या पूर्णपणे आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे, ची 100% अंमलबजावणी केली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे उगीच मला काय होत आहे असं म्हणता कामा नये. त्याला म्हणतात की सायलेंट डिझीज आहे, जो तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला कसा इम्पॅक्ट. त्यामुळे वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल. आणि आपण सगळेच फार सुबुद्ध असे नागरिक आहोत. बाहेर जाताना ज्या ज्या काही जी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे ती आपण घेणार आहोत, मास्क लावणे वगैरे. मात्र यांनी खूप घाबरून जाण्याचं कारण नाही. माझ्या भाषणाचा समारोप मी एका संस्कृत वचनाने करतो, ज्यावरून आपल्या लक्षात येईल की जरी कठीण दिवस असले तरी पूर्णतः आपण सगळ्या गोष्टी बंद करणं गरजेचं नाहीये. तर हा श्लोक याप्रमाणे आहे: अतितृष्णा न कर्तव्या, तृष्णा नैव परित्यजेत, शनैः शनैश्च भोक्तव्यम, स्वयं वित्तम उपार्जितम. म्हणजे अति इच्छा बाळगू नका, पण इच्छांचा सर्वथा त्यागही करू नका. इच्छांचा त्याग करणं म्हणजे काय? नाही नाही, मी काही खरेदी करणार नाही, अरे असं करू नका. पण जी विश लिस्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो बकेट लिस्ट, हा एक नवीन विषय आजकाल फार चर्चेला असतो. दरवर्षी मी एका युरोपियन कंट्रीला जाण्याची माझी बकेट लिस्टमध्ये. कशाला एवढं करू नका, पण तरी एखाद्या देशाला तुम्ही गेलात किंवा देशाला गेलात तरी, भारतात कुठेतरी गेलात तरी बिघडत नाही, तेवढे जा, कारण त्याने सुद्धा या अर्थचक्राला चालना मिळेल. सर्व इच्छांचा त्याग करू नका. आपण कमावलेल्या धनाचा सावकाश व संयमाने उपभोग घ्या. संयमाने उपभोग घ्या. हवा तसा पैसा खर्च करू नका. लिक्विडिटी फार महत्वाची आहे. पुढे दिवस कठीण आहे हे विसरू नका. संत तुकारामांनी म्हटलंच आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ह्या करोनाच्या संकटाला सामोरं जाऊया. आणि याचा इम्पॅक्ट आहे जाणवणार आहे, हेही जाणवणार आहे. याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. एवढं बोलून मी या विषयावरचे माझे विचार जे आहेत ते जेवढ्या सोप्या शब्दात मांडता आले तेवढ्या शब्दात मी मांडले. तुम्हाला काही याच्यावर मला वैयक्तिक विचारायचं असेल तर मला ईमेल आय डी मी सांगतो त्या ईमेलवर तुम्ही काही विचारणा जर असेल तर करू शकाल. माझा ईमेल आय डी आहे nb sathe@gmail.com. अत्यंत सोपा आहे. N फॉर नागपूर, B फॉर बॉम्बे, SATH sathe@gmail.com. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9892526851. 9892526851 हा माझा मोबाईल नंबर आहे. आपण या विषयावर चर्चा करू शकतो आणि आपल्याला जर काही सुचलं त्याच्यावर आपण काही सुचवू पण शकतो. एवढं बोलून मी महेंद्रचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि महेंद्र, आता जर आपल्याला प्रश्न आले असतील ऑनलाईन तर आपण ते प्रश्न घेऊया. हा सर, काही बिलकुल. पहिले तर मी हे प्रश्नोत्तराचा तास होण्यापूर्वी हडस हायस्कूल अल्युमिनी असोसिएशन तर्फे श्री निलेश साठे सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा वेळ दिला, त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. आता आपण प्रश्न घेऊया सर. एक पहिला प्रश्न असा आलेला आहे की गव्हर्नमेंट हॅज नॉट गिवन एनी सपोर्ट टू मिडल क्लास. लॉट्स ऑफ पीपल हॅव लॉस्ट जॉब्स or suffered wage reduction. What is your opinion about this issue, which will definitely affect consumption? आलं लक्षात माझ्या महेंद्र. काय आहे की मिडल क्लास जो आहे ना तो सगळ्यात सहनशील असतो. मध्यम वर्ग जेवढा सहनशील असतो तेवढा अतिश्रीमंत वर्ग पण नसतो. आणि गरिबांना तर काही म्हणजे त्यांच्या सहनशीलतेचा अंत काही अपेक्षाच करता येते. तर
आपल्याला नेहमी वाटतं की मध्यमवर्गीयासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे, पण या कठीण सध्याच्या प्रसंगामध्ये किंवा ही सध्याची जी स्थिती आहे त्यात मध्यमवर्गीयांना काहीच दिलं नाही का? तर नक्कीच दिलं. पण आज मध्यमवर्गीयांना खूप काही देण्याची गरज आहे का? माझ्या मते नाही. त्याचं कारण असं आहे की आपली सस्टेनिंग कपॅसिटी जी आहे ती थोडीफार जास्त असते. आपलं काही हातावर पोट नसतं. म्हणजे आज कमवलं नाही तर उद्या खायचं काय, एवढी स्थिती आपली नसते. सरकारलाही शेवटी आपला देश जो आहे हा काही मोठा अतिश्रीमंत देश नाही की मी म्हटलं तसं की 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज भागिले 1,30 कोटी जनता, म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आले. काय असं शक्य नाही. अपेक्षा नक्की असते स्टिम्युलस पॅकेज जे आहे, पण मी म्हटलं तसं की 15 लाख रुपये प्राईम मिनिस्टर्स वयोवंदन योजना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोय करून दिली, किंवा एम्प्लॉयमेंट हळूहळू जनरेट कशी होईल याचा विचार झालेला आहे. आता लॉजिस्टिक्समध्ये पण विचार होतोय, हळूहळू दुकानं उघडायला लागली आहेत, त्याच्यात काम करणारी मुलं जी आहेत ती मध्यमवर्गीयातलीच आहेत. तर पहिल्यांदा लक्ष देण्याची कोणाकडे गरज असते तर जो अति गरीब, अत्यंत निम्नस्तरीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असा वर्ग जो आहे त्याच्या, आणि मला वाटतं की सरकारने आजमितीस त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, आणि ते सरकार देतं पण आहे. दुसरा क्वेश्चन सर आलेला आहे, व्हॉट स्टेप्स गव्हर्नमेंट शुड टेक टू रिस्टोर कन्झ्युमर कॉन्फिडन्स? कन्झ्युमर कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाचा असतो, आणि एका ठिकाणी मी वाचलं होतं, विल इट लीड टू डिफ्लेशन? सध्याची स्थिती जी आहे त्यांनी डिफ्लेशन होण्याची शक्यता आहे का? इन्फ्लेशन आपण समजतो की महागाई वाढते, तर कन्झ्युमर कॉन्फिडन्स जर खरंच खूप क्रॅश झाला तर तो इकॉनॉमीची चक्र जी आहेत ती खूप उलट्या पद्धतीने फिरवू शकतो. म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की हा कन्झ्युमर कॉन्फिडन्स वाढण्याची गरज आहे. पण माझ्या मते ती वेळ आली नाही की इट इज नॉट ऑन द ब्रीम ऑफ कोलॅप्स. आज तुमच्या आमच्यासारखे लोक बाहेर जाऊन काही वस्तू विकत आणतायत. असं नाही की आपण अजिबातच भाजी खाणं बंद केलं आहे, असं नाही की आपण 2 वेळेच्या ऐवजी एकच वेळेला जेवण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे कन्झ्युमर कॉन्फिडन्स हा पूर्णतः नष्ट झाला आहे असं मला काही वाटत नाही. पण त्याला सरकारने लक्ष देण्याची गरज आहे या मताचा मी आहे. आणि मी म्हटलं तसं की अवेलेबल रिसोर्सेसमध्ये ते कोणकोणत्या बकेटमध्ये किती टाकायचे हा विचार सरकारला करावा लागतो, आणि त्या दृष्टीने सरकारला सुद्धा फार कमी स्कोप त्या दृष्टीने आहे, आणि कन्झ्युमर कॉन्फिडन्स हा अजून तेवढा कोलॅप्स झाला नाही असं मी म्हणेन. एक सर $1 मिलियन ट्रिकी क्वेश्चन आहे की इन दिस लो मार्केट में 32,000 समजा सेन्सेक्स चालू आहे, तर इट्स अ गुड टाइम टू बाय स्टॉक्स. आज आपण इक्विटी मार्केटमध्ये एंटर करावं का? खरं म्हणजे असं म्हटलं जातं की दिस इज द राईट टाइम टू बाय जेव्हा मार्केट कोलॅप्स होतं. पण मार्केट कोलॅप्स होतं तेव्हा इज इट राईट टाइम टू बाय? तर वन हॅज टू बी व्हेरी कॉशियस टू टेक अ कॉल ऑन धिस. कारण आज गरज थोडी लिक्विडिटी ठेवण्याची आहे, कारण उद्या काय होईल याचा खूपसा भरोसा नाही आहे. त्यामुळे सामान्यतः हे जे नियम आहेत की ज्यावेळेला ॲट एव्हरी फॉल यू शुड कीप बाईक, तर हा विचार थोडा बाजूला ठेवावा. अर्थात याचा अर्थ अजिबात खरेदी करू नये असं नाही. सिलेक्टेड स्टॉक्स जे आहेत, जे आपल्याला माहिती आहे की पुढे या इंडस्ट्रीज लवकर पिकअप करतील, लवकर पिकअप म्हणतोय मी. म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथे कोणत्या स्पेसिफिक कंपन्यांबद्दल बोलणार नाही, कारण ते योग्य पण नाही. आय डोंट वॉन्ट टू प्रमोट एनीबडी. पण ऑटोमोबाईल सेक्टर हा एवढ्या लवकर पिकअप करणार नाही. मात्र कन्झ्युमर ड्युरेबल्स, त्यातही उदाहरणार्थ व्हाईट गुड्स मॅन्युफॅक्चर करणारे, हे पण लवकर पिकअप करणार नाही. पण कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे रोज लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या लवकर पिकअप करतील. किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत, एखाद वेळ जर करोनाची लस एखाद्या इंडस्ट्रीला मिळाली, एखाद्या कंपनीला मिळाली,
तर आपण बघितलं मध्ये एका कंपनीचा स्टॉक एका दिवसात 25% वाढला. तर कुठे गुंतवावे हे मी इथे सगळ्यांसमोर सांगणार नाही, पण विचारपूर्वक गुंतवणूक करावी. डोळे झाकून किंवा अमक्यानी सांगितलं म्हणून याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये करण्याची ही वेळ नाही, एवढं मात्र मी सांगेन. डू यू थिंक, पुढचा प्रश्न मला इथे दिसतोय, डू यू थिंक फॉरेन इन्व्हेस्टर्स हू हॅव लेफ्ट इंडिया विल कम बॅक टू इंडिया इन अ लार्ज वे इन डेज टू कम? शक्यता खूप जास्त आहे, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे दिस इज द राईट टाइम. माननीय पंतप्रधानांनी लोकल, ग्लोबल, व्होकल या 3 गोष्टींची जी अनाउन्समेंट केली, त्या दृष्टीने जर भारताने मोठ्या प्रमाणावर पावलं उचलली तर इंडिया इज गोइंग टू बी वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन्स फॉर दीज कंपनीज टू कम. चीनचा अनुल्लेख करून माननीय पंतप्रधानांनी त्या दिवशी लोकल, व्होकल आणि ग्लोबल हा मंत्र आपल्याला दिला. जगामध्ये चीनविषयी फार मोठ्या प्रमाणावर तिरस्कार किंवा तिटकारा हा निर्माण झालेला आहे, आणि त्या दृष्टीने भारताला ही सुवर्ण संधी आहे. आपण जर आपले लेबर लॉज मॉडिफाय केले किंवा वन विंडो फॅसिलिटी जी आहे ती सुरू केली, आणि खरोखरीच या कंपन्यांना जर आपण, मी रेड कार्पेट वगैरे म्हणत नाही, पण योग्य त्या संधी उपलब्ध करून दिल्या, तर भारत हा फार मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग हब होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने फार मोठ्या प्रमाणावर फॉरेन कॅपिटल भारतामध्ये येऊ शकेल. हा, त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन होता की डू यू थिंक फॉरेन इन्व्हेस्टर्स हू हॅज लेफ्ट इंडिया विल कम बॅक टू इंडिया इन लार्ज वे इन डेज टू कम? नाही महेंद्र, फॉरेन इन्व्हेस्टर्स खूप मोठ्या प्रमाणात भारतातनं सोडून गेले हे थोडं चुकीचं म्हणणं आहे. स्टॉक मार्केटमधनं पैसे काढले त्यांनी, कारण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर पैसे विड्रॉ केले इंडियन स्टॉक मार्केटमधनं, इज अ फॅक्ट. अगेन दिस इज वन ऑफ द रिझन्स वाय द स्टॉक मार्केट हॅज कोलॅप्स्ड. आपलं स्टॉक मार्केट हे जे आहे ते खूप काही त्याला डेप्थ उपलब्ध नाही आहे, त्यामुळे याचा परिणाम इंडियन स्टॉक मार्केटवर होतो. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे ती काढलेली आहे असं माझ्या तरी कानावर आलेलं नाही आहे. ऑन द कॉन्ट्री पुढे मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. सर, 1-2 शेवटचे क्वेश्चन घेऊ. इन्स्टेड ऑफ मोरेटोरियम कांट गव्हर्नमेंट गिव्ह सबसिडी ऑन द इंटरेस्ट बिंग चार्ज बाय बँक्स? म्हणजे मॉरिटोरियमच्या ऐवजी डायरेक्ट सबसिडी दिली तर मिडल क्लासला थोडा तो रिलीफ वाटेल. तर तुमचे व्ह्यूज काय आहे याच्याबद्दल? नाही, व्ह्यूज अगदी म्हणशील ना, खरं सांगायचं तर सबसिडी म्हणजे काहीही न करता खिशात येणारा पैसा. हा कोणाला नको असतो, तो प्रत्येकालाच हवा असतो. पण अशी शक्यता आहे, मॉरेटोरियम का दिला जातो की आफ्टर 3 months or 6 months यू विल बी इन अ पोझिशन टू रिपे, म्हणून मॉरेटोरियम दिला. की तुम्ही आज तुम्हाला उत्पन्न उपलब्ध नाही आहे किंवा तुमचे पगार थांबलेले आहेत, म्हणून तुम्ही कर्जाचा हप्ता भरू शकत नाही, म्हणून 3 महिन्यानंतर तुम्ही भरा. तो पुढे वाढवण्याची पण शक्यता आहे, किंबहुना वाढवला आहे, काही ठिकाणी तो 6 महिने पण करण्यात आला आहे. तर मोरेटोरियम हा नेहमीच बरा आहे. सबसिडी खूप फायनान्शियल इम्पॅक्ट त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे जोपर्यंत मोरेटोरियमवर काम भागताय तोपर्यंत सरकार मोरेटोरियम देईल. जेव्हा असं लक्षात येईल की नाही मोरेटोरियमनी काम भागतच नाहीये, त्यावेळेला दुसऱ्या काहीतरी स्टेप्स. एक त्याला जोडून सर क्वेश्चन असा होता की जो मोरेटोरियम दिलेला आहे तर या ड्युरेशनमध्ये फक्त म्हणजे इंटरेस्ट वेव ऑफ झालेला आहे की हा पूर्ण पिरियडचा इंटरेस्टही बायर्सवर म्हणजे लोन जे घेतात त्यांच्यावर लागणार नाही? नाही, वेव ऑफ हा प्रकार आज अनाऊन्स झालेला नाहीये. मोरेटोरियम याचा अर्थ हे तुम्ही आजच्या ऐवजी उद्या, पोस्टपोनमेंट ऑफ लायबिलिटी, म्हणजे तुमचे जर आज व्याज भरायचं असेल अदरवाईज यू कम इन डिफॉल्ट. काय असतं, NPA ज्यावेळेला डिक्लेअर करावे लागतात इव्हन बँकांना, त्याच्यामध्ये जर 90 दिवसापर्यंत डिफॉल्ट असेल, म्हणजे व्याज जर भरलं नाही एखाद्याने 90 दिवस, तर तो पूर्ण अकाउंटच NPA होतो. मोरेटोरियम दिल्यामुळे तो अकाउंट डिफॉल्टमध्ये येत नाही, तो अकाउंट इन्फोर्स आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे हा मोरेटोरियम म्हणजे
तुम्ही उद्या व्याज भरलं तरी चालेल असा त्याचा अर्थ आहे. ओके, शेवटचा प्रश्न आहे सर. म्हणजे आपण आपला कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न घेतो. प्रश्न बरेच दिसतात आहे आपल्या पेजवर. विल इट बी बेनिफिशियल टू इन्व्हेस्ट इन टू इन्शुरन्स असं म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये. इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करणं सध्या तुम्ही IRDAIच्या असल्यामुळे मला वाटतं हा क्वेश्चन टार्गेट झालेला आहे. हो, कळलं मला ते. कारण मी LIC मध्ये 30 वर्ष नोकरी केली, त्यामुळे आणि पुन्हा IRDA ला 4 वर्ष होतो, त्यामुळे हा प्रश्न स्वाभाविक आहे. मला असं म्हणायचं आहे की विम्यावर किंवा विम्याच्या रिटर्नवर इम्पॅक्ट जो आहे ना तो नेहमी स्लो होतो स्टॉक मार्केटचा. कारण त्याची गुंतवणूक जी आहे ही लॉंग टर्मसाठी केलेली असते. त्यामुळे लगेच स्टॉक मार्केटमध्ये जसे लोक पैसे काढतात त्या पद्धतीने विम्यातले पैसे काढले जात नाहीत. आणि आपल्याला नेहमी विमा हा गरजेचा एवढ्यासाठी वाटतो की दॅट इज अ लास्ट रिसॉर्ट विच वी विल सरेंडर. सगळ्या गोष्टी संपल्या की आता कुठूनच पैसा उपलब्ध होत नाही आहे, मग चला विम्याची पॉलिसी आपण सरेंडर करू. विमा घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? विमा घेण्यासाठी कोणतीही वेळ ही योग्यच असते. फक्त आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये किंबहुना पटीत विमा घेतला पाहिजे. टर्म इन्शुरन्स हा पहिल्यांदा घेतला पाहिजे, मोठ्या प्रमाणावर घेतला पाहिजे. मात्र उगाच आज ज्यावेळेला मला उत्पन्नाची भ्रांती आहे त्यावेळेला मी विमाच काय कुठल्याही लॉंग टर्म गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करणं हे अयोग्य आहे असं मी सांगते. तर अगदी शेवटचा प्रश्न घेऊ आता. आणि एक विष्णू लांबेंचा प्रश्न आहे. सो कॅन वी से दॅट इंडिया इज मुव्हिंग टुवर्ड्स ग्लोबल सुपर पॉवर इन कमिंग टाइम्स? जे सगळ्यांचं विशफुल थिंकिंग आहे म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. बरोबर चालेल विष्णू, योग्य आहे विचार. ग्लोबल सुपर पॉवर हा प्रश्न जरा खूप थोडा दूरचा दिसतो. कारण चीन ज्या प्रमाणामध्ये ग्लोबल सुपर पॉवर झाली कितीतरी पटीत चीन आपल्या पुढे आहे. आणि इन्क्रिमेंटल पटीत होता. म्हणजे आहे याचा अर्थ तो काही एका दिवसात झालेला नाही, पुढे गेलेला नाही आहे. आपल्याला ती पेस जर गाठायची असेल तर मी म्हटलं त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिफॉर्म्स आणावे लागतात. मात्र सरकारची जर इच्छा असेल जी आज दिसते आहे तर चीनला एक सशक्त पर्याय या दृष्टीने भारताकडे बघितलं जाऊ शकतं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे सुशिक्षित लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्याकडे कामगार वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आणि आपल्याकडे जे काही इम्पेडिमेंट्स होते या सुपर पॉवर बनण्यासाठी, जे इम्पेडिमेंट्स होते म्हणजे मध्ये काय म्हणू आपण अडथळे होते, ते अडथळे जर सरकारने विचारपूर्वक डोळसपणे दूर केले. त्यातला एक सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे परमिट्स अँड लायसन्सेस आणि दुसरा अडथळा म्हणजे कामगार कायदे. तर ह्या दोन गोष्टी जर दूर केल्या, पुन्हा जे अप्रगत अशी आपली राज्ये आहेत म्हणजे बिहार, ओडिसा, झारखंड ह्या राज्यांमध्ये जर इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी जर मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह दिले तर हा जो मायग्रंट लेबरचा प्रश्न आहे ना तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुटेल. आज मला सांग विष्णू, कोणाला आवडतं रे आपल्या घरापासून दूर जाऊन कुठेतरी नोकरी करायला? आपल्या घराजवळच जर तेवढ्या पगारामध्ये आपल्याला नोकरी मिळाली तर आपल्याला का नाही आवडणार? त्यामुळे हे सगळे प्रश्न सोडवता येतील आणि भारत खरोखरी सुपर पॉवर होईल, किंबहुना सुपर पॉवर व्हावा अशी मला आशा आहे. चला, तर सरांच्या या ज्या आशा आहेत त्यांना आपण सगळं बळकटी देऊया. उद्याचा आपला जो सेशन आहे हा एक योग निरोगी आयुष्याकडे वाटचाल. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री रामभाऊ खांडवे उद्या आपल्यासोबत लाईव्ह सेशनमध्ये राहणार आहे संध्याकाळी 6 वाजता. तर माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की उद्याचाही हा आपण योग निरोगी आयुष्याकडे वाटचाल हा सेशन अटेंड करावा. श्री निलेश साठे यांनी आपल्याला जे बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आता आपल्याच लोकांचे आभार मानणं थोडी प्रथा वेगळी आहे. आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि आजचा आपला हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. उद्या परत या कार्यक्रमात आपण जे संवादी सूर हा
तिसरा भाग उद्याचा आपला राहणार आहे सिनियर एडिशनचा. त्याच्यात आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.